कालच्या तासाला आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे युजेस पाहिले. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही सर्व पूर्णपणे प्रेझेंट टेन्सचे युजेस पाहिले. त्याचे 4 उपप्रकार देखील घेतले. तर आज आपल्याला फ्युचर टेन्सचे उपयोग बघायचे, ज्याच्यामध्ये 4ही फ्युचर असतील. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, आणि त्यानंतर पुढे पास्टचे देखील उपयोग पाहायचे आहेत. बघूया. 5वा काळ येतोय आपला सिंपल फ्युचर. थोडक्यात वर्तमानाला लागून भविष्यात घडणाऱ्या ज्या क्रिया असतील त्या सिंपल फ्युचरमध्ये येतील. वर्तमानास लागून भविष्यात घडणाऱ्या क्रिया कोणत्या टेन्समध्ये घ्यायच्या? तुम्हाला सिंपल फ्युचरमध्ये घ्यायच्या आहेत. यासाठी तुम्ही रचना जर पाहिली तर परत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन्ही लक्षात ठेवत जाऊया. आपण इथं बीचं रूप लागणार आहे, वर्बचं तिसरं रूप लागणार आहे. इकडे विल किंवा शाल यांच्या आधारे तुम्ही फ्युचर टेन्स दाखवताय. यापुढे तुम्हाला वर्बचं क्रियावाचक क्रियापदाचं मूळ रूप घ्यावे लागेल. आणि इकडे आले जर तुम्हाला पॅसिव्हमध्ये यायचं असेल तर तुम्हाला विल किंवा शाल पुढे बी हे बेस फॉर्म घ्यावा लागेल आणि पुढे क्रियावाचकाचं किती रूप करायचं आहे? तिसरं रूप, ज्याला ॲक्टिव्ह पॅसिव्हची रचना. यामध्ये ॲडव्हर्बियल्स कोणते असणार आहे जे तुम्हाला मदत करतील फ्युचर टेन्स आहे म्हणून वाक्यात? त्यातला सर्वात पहिला आहे तो म्हणजे टुमारो. स्पेलिंगमध्ये काही जण WM घेतात, लक्षात ठेवायचं तर नाही आहे. टुमारो त्याच्यामध्ये टुमारो. त्याच्यानंतर याच्यात येऊ शकतं बघा नेक्स्ट संडे. नेक्स्टचा वापर यांच्यामध्ये होऊ शकतो बघा. नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ यात वापर करता येईल. किंवा टुनाईट त्याचाही वापर करता येईल तुम्हाला. बघूया एक्झाम्पलमध्ये. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, मॉडेलच्या पुढे तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे, त्याला कोणतंही प्रत्यय लावता तुम्हाला येणार नाही. आय डॅश यू टुमारो. मी इथे घेतले बघा बरं. शॅल मेट, शॅल मीट. असंही तुम्हाला टुमारो पाहिल्या लगेच लक्षात येईल की हे ॲडव्हर्बनं ओळख झालेली आहे फ्युचर टेन्सची आणि तुम्ही शाल घेणारच आहात. वादच नाही, आय सोबत तुम्ही शाल घेतलेलं आहे. तिथं आम्ही लगेच तुम्हाला प्रॉब्लेम करून ठेवला. काय शाल मेट घेणार का शाल मीट घेणार? तुम्ही म्हटलं सर आताच म्हटलं होतं कोणतंही प्रत्यय लागत नाही, पण प्रत्यय कुठं लावले बघा बरं. इथे प्रॉब्लेम काय झाला आहे? सेकंड फॉर्म आलेला आहे, हे चालणार नाही उत्तर कोण याच्यामध्ये. आय शॅल मीट यू टुमारो. दुसरे घेतले बघा मी. He dash a parcel tomorrow. पहिला पर्याय दिला आम्ही will send. दुसरा पर्याय दिला आम्ही will be sent. आता विचार करावा लागेल याच्यामध्ये की हे नेमकी फ्युचरमध्ये आहे, दोघांकडे विल आहे बरोबर आहे. एकाकडे विल सेंड आहे, एकाकडे विल बी सेंट आहे. याच्यामध्ये 100% हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचा गोंधळ सरनं दिलेला आहे, ते माहीत असलं पाहिजे. बघा ही आता सेंड म्हटलं की त्याला 2 ऑब्जेक्ट पाहिजे पुढे. 2 ऑब्जेक्ट नसतील तर समजायचं ते पॅसिव्हमध्ये आहे. बघा एक ऑब्जेक्ट इकडे, हे ऑब्जेक्टच काय झालं इथं सब्जेक्ट होऊन बसलेलं आहे. ही डॅश पार्सल, हे अ पार्सल झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. दुसरं ऑब्जेक्ट याच्यात अवेलेबल नाही. काही विद्यार्थी काय करतील लगेच टुमारो पाहतील आणि ते एकाच अँगलला अभ्यास करतात. बघा करत असताना फक्त ॲक्टिव्ह वॉइसच्याच रचना लक्षात ठेवतायत, पॅसिव्हच्या रचना लक्षात ठेवत नाही. आपल्या दोन्हीकडच्या रचना लक्षात ठेवावं लागतील. ज्या ज्या काळाचं पॅसिव्ह वॉइस होतं त्याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. बघा इथं विल सेंड होणार नाही. हे याच्यामध्ये जर इथं ऑब्जेक्ट असतं मी, समजा ही विल सेंड मी अ पार्सल टुमारो, तुम्हाला पाठवेल, मग ते आलं असतं. बघा इथं मी असतं तर, पण इथं विल सेंड चालणार नाही. उत्तर कोण आलं नाही? ही विल बी सेंट अ पार्सल टुमारो.
जर मी याला असे घेतले असते, डॅश यू अ पार्सल टुमॉरो. आता तुम्हाला इथं विल सेंड घ्यायचंय का विल बी सेंट घ्यायचंय याची पण ठरवायची. बघा, ही या सब्जेक्टच्या पुढे वर्ब आणि वर्बच्या पुढे दोन ऑब्जेक्ट आलेत का, तर हो, दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ही डायरेक्ट ऑब्जेक्ट. याचा अर्थ हे ऍक्टिव्ह मधली रचना आहे. ही जी वरची होती ती पॅसिव्हची रचना होती, त्याच्यामुळे उत्तर हे झालं, हे होणार नाही. नाही तर असं लक्षात नाही घ्यायचं की बस ऍक्टिव्ह पॅसिव्हची रचना आली की पॅसिव्हच उचलायचं. उदाहरण पण वाचून घ्यायचंय, कारण तसं गोंधळ होऊ शकतो. चौथं उदाहरण बघा, आय डॅश यू अ बुक नेक्स्ट संडे. पर्याय दिला आम्ही शॅल गिव्ह, शॅल गिव्ह. मग शॅल गिव्ह का शॅल गिव्ह, तर याच्यामध्ये कोण आलंय, शॅल गिव्ह. हे होणार नाही, तिथं सेकंड फॉर्म आपण गेलं, आपलं बेस फॉर्म तिथं पाहिजे होते. हे झालं सिंपल फ्युचरची रचना. पुढचं पाहूया आपण, 6वा काळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. यामध्ये भविष्यातील चालू असणारी क्रिया किंवा भविष्यात अपूर्ण असणाऱ्या क्रियेचा उल्लेख केला जाईल. भविष्यातील अपूर्ण किंवा चालू क्रियेचा बोध करून देणारा काळ. यासाठी रचना पहा. आता याच्यामध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह तर होणारच नाहीये, ऍक्टिव्हाईजची रचना यांच्यामध्येच राहील. मग एकच रचना यांच्याकडे आहे, ती म्हणजे तुम्हाला विल किंवा शाल या मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर बी आणि बीच्या नंतर क्रियावाचक क्रियापदाला तुम्ही काय वापरले, VING वापरले. हे झालं फ्युचर कंटिन्युअसची रचना. यासाठी काही ॲडव्हर्बियल्स तुम्हाला मदत करतील. बघा, मी इथे दिलं ॲट धिस आवर टुमॉरो, म्हणजे उद्या या वेळेला. काय म्हणतील, ॲट धिस मोमेंट, या क्षणाला, ॲट धिस मोमेंट, नेक्स्ट वीक किंवा नेक्स्ट संडे. निश्चित दिवस देऊन टाकू आपण, पुढच्या रविवारी, या क्षणाला. जसं नाही की आपण एखाद्या टूरला जाणार असू तर आपण आधीच तारे तोडणं सुरू करतो. बघा, स्वप्न रंगवणं सुरू करतो की आपण हे करत असू, आपण ते करत असू. उद्याचा दिवस असेल तर उद्याच टूर जाणार असेल तर आजच स्वप्न रंगवणं सुरू होतं, आपण असं करू, आपण तसं करू. हे झालं फ्युचर कंटिन्युअस. आणि मग तुम्ही टूर एन्जॉय करत असता, तो दिवस उगवला ज्या दिवशी क्रिया चालू आहे. बघा, म्हणजे तुम्हाला कोणाचा फोन जरी आला, अरे आम्ही हे करत आहोत, आम्ही ते करत आहोत, आपण लगेच त्याला फोनवर सांगतोय. प्लॅनिंग केलं बिलकुल तसंच 99% आपण करत असतो. दुसऱ्या दिवशी टूरवरून आल्याच्या नंतर त्या आठवणी निघतात, तो दिवस उगवला की अरे यावेळेला आपण हे करत होतो, आपण ते करत होतो. गेला ना पास्ट कंटिन्युअसमध्ये तो, म्हणजे तिन्ही काळाचा उपभोग आपल्याला करता येईल, उपयोग करता येईल. पाहूया यांच्यामध्ये. वी डॅश द पार्टी at this hour tomorrow. उद्या या वेळेला आपण आनंद लुटत असू. चला, यांच्यामध्ये दिलंय तुम्हाला पहिला पर्याय शाल एन्जॉय. दुसरा पर्याय दिला आम्ही शाल बी एन्जॉईंग. कोणाला शाल बी एन्जॉईंग. दुसरे दिले आपण त्याच्यामध्ये दे डॅश दीज गुड्स, या ज्या वस्तू आहेत, ॲट दिस आवर नेक्स्ट संडे. पर्याय पहिला विल ऑक्शन
ऑक्शनचा अर्थ आहे लिलाव करणे. दुसरा आहे पर्याय विल बी ऑक्शनिंग. उत्तर काय त्याच्यामध्ये विल बी ऑक्शन. दे विल बी ऑक्शनिंग दीज गुड्स ॲट दिस आवर नेक्स्ट संडे. ह्या वेळेला असं असं चालू म्हणजे प्री प्लॅन आहे, सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यात जर दोन क्रिया घडत असतील तर त्यामध्ये ही आधी घडणारी जी क्रिया असते ती फ्युचर परफेक्टमध्ये असते. थोडक्यामध्ये भविष्यात पूर्ण होणाऱ्या क्रियेचा अंदाज हा वर्तमानात बसून व्यक्त केलेला असतो फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. भविष्यात आधी पूर्ण होणाऱ्या क्रियेचा अंदाज व्यक्त करण्यासाठी उपयोगात येणारा काळ. फ्युचर परफेक्ट परत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हच्या रचनेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. यांच्यामध्ये बघा ॲक्टिव्ह वॉइसकडे आणि पॅसिव्ह वॉइसकडे परत बीचं रूप येणारे, क्रियापदाचं तिसरं रूप येणारे. काय म्हणते सर इथं थर्ड फॉर्म तर आलेलं आहे परफेक्टसाठी, त्याच्यावर नाही, आपल्याला बीचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला बीचं थर्ड फॉर्म याच्यामध्ये. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बघा विल किंवा शॉल या मॉडेलच्या नंतर तुम्हाला हॅवच घ्यावं लागेल बेस फॉर्म. इथं हॅज कधीच येत नाही हे पण लक्षात ठेवावे. पुढे वर्बचे कितवे रूप? तिसरे रूप. यांचं पॅसिव्ह रचना करत असताना इथं विल किंवा शाल त्याच्या पुढं परत लक्षात ठेवायचं हॅवच येणार आणि बीचे तिसरे रूप येणार बिन आणि वर्बचे कितवे रूप आहे? तिसरे रूप. ही रचना यांच्याकडे राहील पॅसिव्हची. मग यासाठी मदत काही करतील का ॲडव्हर्बियल्स? तर हो, ॲडव्हर्बियल्स आहेत यांच्याकडे. खास करून बाय या प्रिपोजिशनच्या नंतर टाईम एक्सप्रेशन यायला पाहिजे, ते पण फ्युचरचं. किंवा बिफोर यानंतर सुद्धा टाईम एक्सप्रेशन यायला पाहिजे, ते म्हणजे फ्युचरचं. टाईम एक्सप्रेशन दाखवणारी एखादी नाउन फ्रेज त्यांच्यानंतर येईल. बाय प्रिपोजिशन फार महत्त्वाचे आहेत हे, त्यावरून तुम्हाला फ्युचरचा बोध होईल. चला यामध्ये बघा मी इथे दिलं बाय टुमारो म्हणजे याचा अर्थ काय? उद्यापर्यंत. हा अर्थ लावा त्याचा. बाय देन तेव्हापर्यंत. काही करतील बाय द टाईम त्या वेळेपर्यंत. काय म्हणतील बाय द एंड ऑफ धिस मंथ या महिन्याच्या अखेरपर्यंत. म्हणतात ना या महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरू होतील. असं म्हणत म्हणत 5 महिने झाले. बिफोर काय घेतील बघा, बिफोर द एंड ऑफ धिस वीक या आठवड्याच्या अखेरपर्यंत. बिफोर द फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्मिनल एक्झाम ते देखील तुम्हाला घेता येईल बिफोरमध्ये. बिफोर युअर अरायवल तुझ्या येण्याच्या आधी ते देखील तुम्हाला घेता येईल. बघूया याच्यामध्ये एक्झाम्पल्स. ही डॅश हिज वर्क बाय टुमारो. त्यात दिलं आम्ही तुम्हाला विल डू, दुसरं दिलं विल हॅव डन. या दोनपैकी कोण? ही विल डू हिज वर्क बाय टुमारो का ही विल हॅव डन? नाही, उद्यापर्यंत त्यानं काम केलेलं असेल असा अंदाज व्यक्त करणे त्यामध्ये आलेले आहे बघा. शी डॅश her work by the end of this week या आठवड्याच्या अखेरपर्यंत. बघूया त्यामध्ये पर्याय दिला आहे विल फिनिश, दुसरं दिलं आहे इथं विल हॅज फिनिश्ड, तिसरे दिले आम्ही इथं विल हॅव फिनिश्ड.
हे तर होणारच नाही आहे, बाय फ्रेज आलेली आहे. इथे काय आलं, विल हॅज फिनिश्ड. हॅज येईल का, नाही. मग कोण याच्यामध्ये उत्तर, विल हॅव फिनिश्ड. तिसरं बघा, बाय द एंड ऑफ धिस मंथ all the schools and colleges dash. मग यांच्यामध्ये बघा काय काय येईल. पहिलं दिलं आम्ही विल ओपन, दुसरं घेतलं आम्ही विल हॅज ओपनड, विल हॅव ओपनड. काय होईल, उघडले जातील, उघडलेले असतील केव्हापर्यंत, एंडपर्यंत. चला, विल हॅव ओपनड यांच्यामध्ये घेता येईल. बाय द एंड ऑफ धिस मंथ, या महिन्याच्या अखेरपर्यंत. धिस एक्झिबिशन, पहिलं विल विजिट, दुसरं विल हॅव बीन विजिटेड, तिसरं विल हॅव विजिटेड. इथे विल विजिट होणार नाहीये, बाय द टाइम आलेले, बाय फ्रेज आलेली आहे. यावर कळतं सर फ्युचर परफेक्ट पाहिजे, पण हे पॅसिव्ह आहे, हे ॲक्टिव्ह आहे. खरं सांगा, त्या 5,000 लोकांना भेट दिली जाईल का, ते भेट देणार एक्झिबिशनला, ते भेट देणार आहेत एक्झिबिशनला. म्हणजे ते काय करतात, दे टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. मग याच्यामध्ये हे पॅसिव्ह होणार नाही. तर काय, विल हॅव विजिटेड. पुढे शी डॅश द फाईल बाय टुमारो. चल, यामध्ये विल पोस्ट, दुसरं विल हॅव पोस्टेड, तिसरं विल हॅव बीन पोस्टेड. याच्यामध्ये सांगा आता, शी डॅश धिस फाईल, द फाईल बाय टुमारो, उद्यापर्यंत फाईल पाठवली जाईल. मग विल पोस्ट होईल का, तर नाही. ती पाठवणार आहे, पण ती कोणाला पाठवणार आहे याचा उल्लेख नाही. याचा अर्थ तिलाच पाठवल्या जाईल कोणाकडून तरी, त्याचा उल्लेख केलेला नसला तरी चालतो याच्यामध्ये. मग हे विल हॅव पोस्टेड घ्यायचं का, तर नाही. ही ॲक्टिव्ह रचना नाही आहे. कोणती रचना, ही पॅसिव्ह रचना आहे. शी विल हॅव बीन पोस्टेड द फाईल बाय टुमारो, उद्यापर्यंत तिला पाठवली जाईल. तर थोडा स्क्रीनशॉट काढून घ्या. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे भविष्यात एखादी क्रिया सुरू होऊन ती भविष्यातच काही काळ आपण राहत असेल तरच हा काळ वापरा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आपण नाही का भविष्यात तर काही प्लॅनिंग करतो आणि काही काळ, जसं कुठंतरी आपण फिरायला जातो तर काही दिवस आपण तिकडंच राहतो, याचा अर्थ ती अपूर्ण क्रिया चालू आहे. पण कुठली, भविष्यातली, भविष्यात सुरू होऊन. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस याच्यात भविष्यात एखादी क्रिया सुरू होऊन ती भविष्यातच काही काळ अपूर्ण किंवा सुरू राहते, ह्यांच्यामध्ये आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. यामध्ये ॲडव्हर्बियल्स आणि काळाची रचना आपण दोघांना एकत्रच घेऊया. ॲडव्हर्बियल्समध्ये सुरुवातीला इथं भविष्याचा बोध करून देणारी फ्रेज बाय या प्रिपोजिशन सोडून प्रिपोजिशन फ्रेजनं बाय टुमारो, म्हणजे इथं उद्यापर्यंत असा अर्थ लावू नका, उद्यापासून अर्थ बदलला आहे आता बघा.
डॅश म्हणजे इथं सब्जेक्ट येईल, तो सब्जेक्ट घ्या. विल किंवा शाल, हॅव प्लस बीन प्लस व्हीला लागले इथं आय एन जी. पण किती काळ चालणार आहे ते पण सांगा. उद्यापासून सुरू होऊन डॅश 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 डॅश. मग तुम्ही फॉर न घेता मी घेतलं फॉर अ वीक, एक आठवडाभर चालणार आहे. काही जण इथं बाय टुमारोच्या ऐवजी बाय नेक्स्ट इयर लिहितील आणि पुढे म्हणतील फॉर 10 years, 10 वर्षापर्यंत ती क्रिया चालणार आहे. काय म्हणतील की बाय नेक्स्ट मंथ फॉर 6 months असं ते पुढे म्हणू शकतात. बाय नेक्स्ट मंथ आणि पुढे देतील ते फॉर 6 months. दिवस घ्या, वर्ष घ्या, महिने घ्या, तास घ्या, ते तुम्हाला घेता येईल. काही म्हणते की 10 वाजेपासून सुरू होईल बाय 10 o'clock, बाय 10 o'clock. 10 वाजेपासून मग पुढे सुरू होईल ते 6 घंटे 7 घंटे ती क्रिया चालू झाली. ते सुद्धा तुम्हाला याच्यात घेता येईल. बाय टुमारो शी डॅश इन पुणे फॉर 5 days. 5 दिवस तिथंच राहणार आहे. तुम्हाला भेटायचं तिथं जा. चला, यामध्ये घेतलंय विल स्टे, दुसरं घेतलंय विल बी स्टेईंग, तिसरे घेतले आम्ही विल हॅव बीन स्टेईंग. आता इथं तात्पुरतं थांबणं आहे म्हणून आपण काय घेतलंय स्टेईंग. विल हॅव बीन स्टेईंग, ते त्याचं उत्तर आहे बाय टुमारो. तर हे तर होणारच नाही आहे. सिंपल फ्युचर आहे हे, फ्युचर कंटिन्युअस आहे, तेही नाही होत त्याच्यामध्ये. दुसरे बाय नेक्स्ट मंथ ही डॅश इन अ फूड फॅक्टरी फॉर 2 years. पुढील 2 वर्ष तो तिथं थांबणार आहे आणि तिथं कार्य करणार आहे. चला, मग इथं दिलं आहे मी विल बी वर्किंग, दुसरं दिलं आम्ही विल हॅव बीन वर्किंग. उत्तर द्यायचं विल हॅव बीन. हे बघ फ्युचर, पुढच्या महिन्यापासून पुढील 2 वर्ष तो तिथेच कार्य करणार आहे. या पद्धतीने इथं लावता येईल. पुढचा जो काळ घेतोय आपण 9व्या क्रमांकाचा, थोडक्यामध्ये सिंपल पास्ट, म्हणजे थोडक्यामध्ये पास्ट टेन्सच्या युजेसला सुरुवात झाली. सिंपल पास्टमध्ये बघा, सिंपल पास्टचे उपयोग, त्यामध्ये वर्बचे सेकंड फॉर्म येईल. वर्तमानास लागून भूतकाळात घडलेली क्रिया ही कोणत्या याच्यात राहील सिंपल पास्टमध्ये. आता वर्तमानालगत म्हणजे काय की मी हा एक श्वास घेतला, मागचा गेलेला श्वास भूतकाळात जमा. आपल्या मागं सगळ्यात जास्त भूतकाळाच असतो, गतकाळाच्याच आठवणी जास्त असतात. या आधीच्या तासाआधीचा तास हा सुद्धा कुठे गेलाय भूतकाळात. या आधीच्या दिवसाचा आधीचा दिवस तो कुठे गेलाय भूतकाळात. या आधीच्या महिन्याचा आधीचा महिना भूतकाळात. या आधीच्या वर्षाचा आधीचं वर्ष भूतकाळात. या दशकाचं मागचं दशक, या शतकाचं मागचं शतक, हे काय झालं पुन्हा भूतकाळात. सगळे इतिहास समा झाले. वर्तमानाला लागून असणारा भूतकाळात घडलेली क्रिया ही कशात गेली सिंपल पास्टमध्ये. मग यासाठी परत ॲक्टिव्ह पॅसिव्हच्या रचना येणे आवश्यक आहे. बघा, ॲक्टिव्ह पॅसिव्हची रचना परत एक लक्षात ठेवा, बीच्या रूपानंतर तिसरं बीचं इथं सेकंड फॉर्म तुम्हाला वापरावे लागेल. चला, यामध्ये येईल वर्बचे सेकंड फॉर्म, ज्याला डी किंवा ईडी किंवा टी, थोडक्यात यांना यस किंवा ई यस प्रत्यय नसते. हे सकर्मक क्रियापद असेल तरच पॅसिव्ह वॉइस होईल, अकर्मकचं कशाला पॅसिव्ह वॉइस होणार आहे. चला, यापुढे पॅसिव्हमध्ये काय येईल, यांची जागा. थोडक्यामध्ये यामध्ये डीड हे सहाय्यक क्रियापद असते. त्या डीडचे रूपांतर इथं बीच्या वॉज किंवा वेअर ह्या सेकंड फॉर्ममध्ये होते आणि पुढे क्रियावाचकाचं किती रूप होते तिसरे रूप. नकारार्थी घ्यायचं असेल तर तुम्ही डीड नॉट प्लस बेस फॉर्म घ्या आणि इथं वॉज किंवा वरच्या नंतर तुम्ही नॉट वापरा. वर्बचं थर्ड फॉर्म घ्या. पॅसिव्हची रचना. हेही नाही,
फक्त जर वॉजवर आले तर हे मेन वर्ब म्हणून पाहिजेत आणि फक्त हॅड जर आले तर हेही काय म्हणून पाहिजे, मेन वर्ब म्हणून पाहिजे. तरीही हे कशाचे बसू शकतात, सिंपल पास्टच्या रचनेमध्ये येतील. बघूया मग यासाठी काही ॲडव्हर्बियल्स आहेत का जे आपल्याला मदत करणार आहेत, पाहूया. जे ॲडव्हर्बियल्सनं मदत केली. भूतकाळ दाखवण्यासाठी आपल्याकडं सगळ्यात पहिलं ॲडवर्ब आलं ते म्हणजे येस्टरडे. येस्टरडे अवेलेबल नसेल तर आपल्याकडे लगेच लास्ट सुरू झाले. लास्ट नाईट म्हणजे कालची रात्र. लास्ट वीक मागील आठवड्यात. लास्ट मंथ त्याच्याही घेऊ शकता तुम्ही. लास्ट संडे मागील रविवार. काय म्हणतील, ॲन आवर अगो. यातलं अगो हे ॲडवर्ब फार महत्वाचं आहे, ते सांगते त्याच्यामध्ये भूतकाळ. त्याला काय म्हणते की 2 hours अगो, 2 तासापूर्वी, तेही घेता येईल. काही ठिकाणी इथं साल सुद्धा घेता येईल, इन 2015, 2015 मध्ये. काही ॲडजेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला पास्ट दाखवण्याची मदत करतील. त्याच्यामध्ये बघा बरं, प्रिमिटिव्ह किंवा ॲन्शियंट हे 2 ॲडजेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला मदत करतील. कशासाठी, सिंपल पास्ट टेन्स दाखवण्यासाठी. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. उदाहरण आपण घेऊ. उदाहरण बघा. टाउन yesterday. यामध्ये पहिला पर्याय दिला आम्ही हॅड लेफ्ट. दुसरा पर्याय दिला लिव्ड. तिसरा पर्याय दिला लेफ्ट. मुद्दाम फसवेगिरी. येस्टरडे पाहिलं की काही विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात येईल पास्ट टेन्स, आणि पास्ट टेन्स म्हटलं की त्याला सगळ्यात पहिले आकर्षित करून तो म्हणजे हॅड. त्यासाठीच रचना आहे बघा. तर हे होणार नाही. त्याचं कारण काय की हे झाले पास्ट आणि हे झाले परफेक्ट, म्हणजे ही रचना याच्यात होत नाही. मग इथे काय केलं आम्ही, लिव्हला ईडी लावून ठेवलं, म्हणजे ईडी सुद्धा आकर्षित करते बघा विद्यार्थ्याला. एक 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 पास. हे पण होणार नाही. उत्तर कोण त्याच्यामध्ये, लेफ्ट. काही वर्बचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सारखेच असते, तर काही वर्बचे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म सारखेच असते, तर काही वर्बचे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म तिन्ही सारखेच असू शकतात, तर काही वर्बचे तिन्ही रूपे वेगवेगळी असू शकतात. बघूया दुसरं मी इथे दिलंय, शी डॅश अ पार्सल yesterday. परत सरनं काहीतरी उदाहरण आणलंय, डॅश. मग सांगा, मी इथं दिलं गेव, दुसरं दिलं वॉज गिवन. 2 पैकी कोण घेणार? सर एकीकडं ॲक्टिव्ह आहे आणि एकीकडं पॅसिव्ह आहे. आता नेमकी कन्फर्म कोण आहे? शी गेव अ पार्सल yesterday. तिने एक पार्सल दिले, पण कोणाला दिले उल्लेखच नाही त्याचा. याचा अर्थ तिला दिलं गेलं कोणाकडून तरी. चला, म्हणजे याचा अर्थ ही रचना कशात होती, पॅसिव्हमध्ये. हे होणार नाही. उत्तर काय आलं, शी वॉज गिवन अ पार्सल yesterday. कालच तिला एखादे पार्सल दिले. त्यामध्ये तिसरं, आय डॅश हर ॲन आवर अगो. 1 तासापूर्वी तर मी भेटले. चला, मी भेटलो तिला. चला, याच्यामध्ये घेतलंय सगळ्यात पहिले मीट, दुसरं घेतलं आम्ही मेट, तिसरं घेऊ आम्ही हॅड मेट. मुद्दाम करून परत हॅड टाकूनच ठेवलं एक पार्सल. ॲन आवर अगो म्हटल्यावर तुम्हाला इथं पास्ट टेन्स घ्यावं लागेल. इथं ठरलेलं आहे, याच्यावरून ओळखीचं करून घ्या. हे होणार नाही आहे आय मीट. मग मेट घ्यायचं का हॅड मेट घ्यायचं आहे? आता काही जण लगेच लक्षात ठेवतात, अरे फार सोपं असतं. हॅडसोबत जे मेट असतं ना, हॅडसोबत जे थर्ड फॉर्म असतं ना, ते विदाऊट हॅडचं बघायचं. चला, उत्तर कोणाला याच्यामध्ये, मेट. कारण याच्यात गोंधळ होऊ नाही. असं ज्यांनी लक्षात ठेवलं त्यांना सुद्धा परीक्षक 100% काचा डसा पकडेल बघा यांच्यामध्ये. आय
डॅश होम an hour ago. पहिला पर्याय. कम, केम, हॅड कम. कोणतं घ्यायचं? लगेच डोकं लावतील. पहिले हॅड सोबत बघायचं आणि मग बिना हॅडचं घ्यायचं. पहिले हॅड सोबत बघायचं आणि मग बिना हॅडचं घ्यायचं. बिना हॅडचं हे अरे कम का केम, कम का केम सांगा. आय कम होम अन आवर अगो, बरोबर आहे का? आय केम होम, आय केम होम. तुम्हाला इथं वर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं. सेकंड फॉर्म कोण याच्यामध्ये? केम. हे होणार नाही. तर याच्यामध्ये सेंट, हॅड सेंट, वॉज सेंट, मुद्दामून सापळे टाकून ठेवले आम्ही. लास्ट मंथ म्हणजे क्लू मिळालाय तुम्हाला. अरे लास्ट मंथून कळतंय की आम्हाला हे पास्ट टेन्स मधलेच आहे. मग आता नेमकी इथं ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह हे देखील पडताळून बघा. तिथं पास्टची ओळख झाल्या तुम्हाला पास्ट परफेक्ट वापरता येणार नाही. हा पहिला पत्ता कटला इथं ज्याच्याकडं पहिले आकर्षण झालं असतं. मग आता इथं सेंट घ्यायचंय का वॉज सेंट घ्यायचं ते देखील बघा. जर वर्बच्या नंतर दोन ऑब्जेक्ट असतील तर तुम्ही पॅसिव्हची रचना घ्यायची नाही. एकच ऑब्जेक्ट असन आणि ते विचार करायचा मग त्याच्यामध्ये. बघा बरं इथे हे घ्यायचंय का हे घ्यायचंय? बघा बरं इथे ही डॅश हर अ बुक दोन ऑब्जेक्ट आलेले. याचा अर्थ हे उत्तर आहे. हे होणार नाही. ऍक्टिव्हची रचना होती. हेच उदाहरण जर असे आले असते तर बघा बरं शी डॅश अ बुक लास्ट मंथ. चला आता याच्यामध्ये दिलं आम्ही सेंट, दुसरं दिलं वॉज सेंट. इथे किती ऑब्जेक्ट आहे? सर एकच ऑब्जेक्ट आलेलं आहे. त्याच्यामुळे हे होणार नाही. उत्तर कोण याच्यामध्ये? वॉज सेंट हे त्याच्यात आलेले आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पास्ट कंटिन्युअस टेन्स. भूतकाळात अपूर्ण राहिलेली जी क्रिया आहे ती पास्ट कंटिन्युअस मध्ये आहे. भूतकाळातील अपूर्ण क्रिया ती पास्ट कंटिन्युअस मध्ये येईल. यामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह पॅसिव्हच्या रचनेचा परत लक्ष घ्यावे. पॅसिव्ह म्हटलं की परत बीचं रूप येणार, तिसरं रूप येणार. ऍक्टिव्ह वाईसमध्ये पास्ट कंटिन्युअस दाखवण्यासाठी वॉज किंवा वर सोबत वर्बला ING लागलेला असेल. तेच इकडे आल्यावर बघा बरं वॉज किंवा वर सोबत तुम्हाला कंटिन्युअस दाखवण्यासाठी आस्पेक्ट दाखवण्यासाठी बीइंग वापरलं जाईल आणि पुढे वर्बचं तिसरं रूप वापरले जाईल. यामध्ये ॲडव्हर्बियल्स कोणते घ्यायचे आहेत की जे तुम्हाला मदत करतील? थोडंसं प्रेझेंट कंटिन्युअस आठवा. तर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण नाऊ घेतले होते. इथे नाऊ येणार नाही. नाऊच्या ऐवजी कोण येईल इथे? देन. त्यांच्याकडं दीज डेज होते. इथे दीज नाही येणार तर काय दोज डेज येणार. त्यांच्याकडं ॲट द मोमेंट होतं. ॲट धिस आवर होते. यांच्याकडं द राहणारच नाही. ॲट दॅट मोमेंट किंवा ॲट दॅट आवर असे त्याचं त्याच्यामध्ये राहील. जर तुम्ही ॲट दिस आवर जरी घेतले तरी पुढे तुम्हाला येस्टरडेचा उल्लेख करावा लागेल. बघा ॲट धिस आवर येस्टरडे किंवा लास्ट नाईट हे तुम्हाला उल्लेख त्याच्यात करावे लागतील. हे तुम्हाला काय करते? कंटिन्युअस टेन्स दाखवतील. एक्झाम्पल ही डॅश अ नॉवल ॲट धिस आवर. एवढंच जर घेतलं असतं तर उत्तर झाले असते याच्यामध्ये इज रीडिंग का वॉज रीडिंग. तर उत्तर काय झाले असते? इज रीडिंग. पण मी याच्यामध्ये असं करतो येस्टरडे
काल या वेळेस या तासाला तो काय करत होता बघा. ही वॉज रीडिंग अ नॉवल ॲट दिस आवर येस्टरडे. त्याच्यानंतर बघा शी डॅश हिम दोज डेज. चला याच्यामध्ये दिलंय वॉज बीटिंग का वॉज बीइंग बीटन. ती त्याला त्या काळात त्या दिवसात मारत होती का तीच मार खात होती. तर याच्यामध्ये बघा शी डॅश हिम. आता लगे म्हणू नका एकच ऑब्जेक्ट आलं होतं सर म्हणून मी पॅसिव्ह घेतलं, तसं नाही. तर बीटला एकच ऑब्जेक्ट राहणार आहे, दोन ऑब्जेक्ट नाहीच आहेत. परीक्षक मुद्दाम करून दोन ऑब्जेक्टवाला सिलेक्ट करा. मग याच्यामध्ये काय शी वॉज बीटिंग हिम हे ॲक्टिव्ह मध्येच होते. तिसरे दोज डेज शी डॅश फ्रेंच. असं देखील आपण वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये घेतले होते. चला इज लर्निंग. दुसरं घेतलंय आम्ही वॉज लर्निंग. उत्तर कॅलेजमध्ये दोज डेज शी वॉज लर्निंग फ्रेंच. त्या काळात ती काय शिकत होती. हे झालं पास्ट कंटिन्युअस. त्यापुढे आपल्याला पास्ट परफेक्ट पाहायचं. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पास्ट परफेक्ट याच्यामध्ये पण जर भूतकाळात दोन क्रिया घडत असतील, लागोपाठ दोन क्रिया घडल्या असतील, त्यातली आधी जी पूर्ण होईल, आधी पूर्ण जे झालेली असते तिला पास्ट परफेक्टमध्ये घेतलेलं असतं. थोडक्यामध्ये काल आणि कालच्या आधीचा परवा, काल आणि कालच्या आधीचा परवा. मग कोणती क्रिया आधी होईल तर परवाची क्रिया ही काय होईल आधी होईल आणि कालची त्यानंतर होईल भूतकाळामध्ये. म्हणजे थोड्याशा जर तुम्ही रचना जर पाहिल्या तर लक्षात येईल आपल्याला की हे असं असतं. हे झालं प्रेझेंट ज्याच्यामध्ये दोन क्रिया आहेत. झालं म्हणजे ही आधी जायला लागली, ही आधी होणारी आहे आणि ही नंतर होणारी आहे. याच्यामध्ये पण बघा बरं ही हे भविष्य इकडून येत असतं लक्षात ठेवायचं आहे आणि भूतकाळ वर्तमानाकडे इकडून येत असतो. आपण काय म्हणतो नाही आपण इकडं जात असतो. झालं मग तिकून येणाऱ्या क्रिया तिकून येते, इकून येणाऱ्या इकडे बघा. याच्यामध्ये हे बघा हे झालं आधी झालेली आहे आणि ही घडणारे नंतर. भविष्यात ही इकडच्या दिशेनं पाहिलं तर ही नंतर घडते, ही आधी घडते. जी आधी घडते ती आपण परफेक्टमध्ये घेतो म्हणजे हे फ्युचर परफेक्ट. हे पण परफेक्टच आहे पण हे कोणतं झालं पास्ट परफेक्ट. हे झालं याच्यामध्ये सिम्पल पास्ट, हे झालं याच्यामध्ये सिम्पल फ्युचर. त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत. पास्ट परफेक्टमध्ये बघा भूतकाळात आधी घडलेली क्रिया ही कशात व्यक्त झाली पास्ट परफेक्टमध्ये. याचा अर्थ दोन क्रियामध्ये तुम्ही तुलना करताय. जे आधी झाली ती काय झाली याच्यामध्ये भूतकाळात आली. यामध्ये पण तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्हकडं परत जावं लागेल. बीचं रूप वर्बचं तिसरं रूप येणारच आहे. पास्टसाठी हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आणि इकडे आले तर हॅड प्लस बीचं थर्ड फॉर्म कोण आहे बीन आणि त्याच्यानंतर क्रियावाचकाचं तिसरं रूप. हे झालं पास्ट परफेक्टची रचना. यासाठी परत काही ॲडव्हर्बियल्स आहेत का जे मदत करतील. ॲडव्हर्बियल्समध्ये एक ॲडवर्ब आलं बिफोर. हे काही प्रेपोजिशन नाही याच्यामध्ये, हे ॲडवर्बचं काम करणार आहे. चला त्याच्यानंतर बघा ऑलरेडी हे देखील ॲडवर्ब तुम्हाला वापरता येईल. द डे बिफोर, द प्रिव्हियस डे, तसं तुम्ही द प्रिव्हियस मंथ, द प्रिव्हियस इयर हे देखील त्याच्यामध्ये वापरू शकता. हे झाले पास्ट परफेक्टसाठीच्या रचना. एक्झाम्पलमध्ये बघा ही डॅश हिज वर्क बिफोर. त्यामध्ये डीड आणि दुसरं घेतलं आम्ही हॅड डन. नेमकी कोणतं घ्यायचं आहे ही. मग बिफोर ॲडवर्ब आलेलं आहे त्यावरून कळतं की हे होणार नाही आहे. पण याच्यामध्ये ही हॅड डन हिज वर्क.
बिफोर, त्यानं आधीच काम केलं होतं. मीन्स ही हॅड डन हिज वर्क बिफोर आय डीड. मी करण्याआधीच त्यानं त्याचं काम पूर्ण केले होते. ती आधी घडलेली क्रिया याच्यात घेता येईल. शी डॅश कुकिंग अँड आवर बिफोर. जर काळजी घेणे, इथं मी अगो वापरलेलं नाही आहे, इथं काय घेतलं आहे, बिफोर घेतलेलं आहे. पहिला पर्याय त्याच्यामध्ये फिनिश्ड आणि दुसरा पर्याय हॅड फिनिश्ड. उत्तर आहे त्याच्यामध्ये हॅड फिनिश. शी हॅड फिनिश्ड कुकिंग अँड आवर बिफोर. इथं अगो असतं तर आम्ही काय घेतलं असतं, फक्त फिनिश्डच घेतले असते. बघा, they dash the town the previous night. आधीच त्यांनी सोडलंय. मग यांच्यामध्ये लेफ्ट, दुसरं आलं हॅड लेफ्ट. आन्सर काय त्याच्यामध्ये हॅड लेफ्ट. कोणामुळे, द प्रिव्हियस नाईटमुळे. शेवटचा जो काळ आहे 12वा, तो म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ही भूतकाळात एखादी क्रिया घडलेली असेल आणि ती पुढे भूतकाळातच आपण राहत असेल, चालू राहत असेल, तर ते वापरतात. बघा, भूतकाळात सुरू झालेली क्रिया, भूतकाळातच अपूर्ण किंवा चालू राहत असते, ती काय झाली, पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. या टेन्सच्या जोडीला तुम्हाला नेहमी सिंपल पास्ट द्यावा लागेल, तरच ही काळ कंप्लीट होईल, नाही तर होणार नाही. कारण क्रिया केव्हा सुरू झाली भूतकाळामध्ये ते सांगण्यासाठी आपल्याला सिंपल पास्ट लागेल. यामध्ये बघा, ॲडव्हर्बियल भेटून जाईल आणि सगळंच भेटतील याच्यामध्ये. सब्जेक्ट हॅड प्लस बीन प्लस VING. तुम्ही रचना टाका फॉर डॅश 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 डॅश. हे आलं ॲडव्हर्बियल. बिफोर हे याच्यामध्ये कंजंक्शनचं काम करणार आहे. बिफोरच्या पुढे सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या पुढे वर्बचं सेकंड फॉर्म जोडीला आलेला हा काळ आहे. जसं बघा, ही डॅश डॅश फॉर 5 hours बिफोर ही हॅड क्रॅम्प्स. पायात त्याच्या वेदना होण्याच्या आधी तो किती तास खेळत होता, 5 तास. त्याच्यामध्ये घेतलं बघा बरं, वॉज बॅटिंग, हॅड बीन बॅटिंग. म्हणजे त्याची क्रिया 5 तासापासून सुरू होती भूतकाळामध्ये, क्रॅम्प्स येण्याच्या आधी ह्याच्यात आले. दुसरे, शी डॅश डॅश इन अ फूड फॅक्टरी फॉर 10 years बिफोर जॉइनड अस. वॉज वर्किंग, दुसरं आलं हॅड बीन वर्किंग. उत्तर काय त्याच्यामध्ये हॅड बीन वर्किंग. तर बाकीचे काळ आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. तर उद्याच्या तासाला यांच्या सिक्वेन्स आपल्याला बघायचे आहेत, म्हणजे एकच काळ नाही. तर जसं बघा इथं 2 काळ सोबत येऊन त्यांनी वाक्य तयार केले, तसंच आपल्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या रचना उद्याच्या तासाला पाहायच्यात की ज्याच्यामध्ये सिंपलच्या जोडीला कोण कोण येतं, सिंपल प्रेझेंटच्या जोडीला कोण कोण असू शकतं, सिंपल पास्टच्या जोडीला कोण कोण असू शकतात. अशा सुद्धा यांच्या जवळपास 13 ते 14 रचना आपल्याला अभ्यासाच्या आहेत. ते उद्याचा तास आणि त्याच्या पुढच्या
तासाला. ठीक आहे, तोपर्यंत थांबूया.